गणित भाग 2 इयत्ता 10वी घटक क्रमांक 1 समरूपता समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय भाग 7। नमस्कार मित्रो, आज आपण गणित भाग 2 मधील घटक क्रमांक 1 समरूपता या घटकातील समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय याचा अभ्यास करणार आहोत। प्रमेयाचं विधान आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील, म्हणजे दिलेले दोन त्रिकोण समरूप आहेत, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं। आता जर पासून तर पर्यंतचा भाग हा आपला पक्षात येतो। या ठिकाणी आकृती अगोदरच काढले त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप त्रिकोण आहेत आणि यामध्ये AD लंब BC ला आहे, PS लंब QR ला आहे। तर याचं पक्ष कसं येईल? पक्ष म्हणजे जर पासून तर पर्यंत दिलेल्या भागातील माहिती। पक्ष त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि या त्रिकोणामध्ये काय आहे? AD लंब BC ला लंब आहे आणि PS लंब हा QR ला लंब आहे। हे झालं पक्ष, दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याचा पुढचा मुद्दा आहे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं। म्हणजे साध्य काय येणार? त्या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, दोन त्रिकोणांचे साध्य बरोबर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बरोबर संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात। संगत बाजू AB वर्ग, AB ची संगत बाजू या ठिकाणी PQ आहे, AB छेद PQ वर्ग बरोबर BC वर्ग, BC ची संगत बाजू कोणती आहे? QR, QR वर्ग। त्यानंतर तिसरी बाजू आहे AC, AC चा वर्ग बरोबर PR चा वर्ग। म्हणजे दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं। हे झालं आपलं साध्य। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये या आकृती काढल्यानंतर आपल्याला अर्ध्या मार्काचं गुणधन असतं। पक्ष लिहिलं की अर्धा मार्क असतो आणि साध्य लिहिलं की अर्धा मार्क असतो। त्यामुळे सर्वांनी तयारी करताना पहिल्यांदा आकृती महत्त्वाची आहे। आकृती काढा, पक्ष, साध्य आणि नंतर सिद्धता लिहिण्याचा आकृतीवरून सराव करा। चला तर या प्रमेयाची आपण सिद्धता पाहूया। सिद्धता आता हे दोन दिलेले त्रिकोण हे समरूप आहेत। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंचीच्या प्रमाणात असतं। म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू पाया गुणिले उंची। पाया काय आहे? BC गुणिले AD छेद दुसऱ्याचा पाया काय आहे? QR गुणिले PS। म्हणजे हे कसं लिहिता येईल? BC छेद QR बरोबर गुणिले AD छेद PS अशा पद्धतीने लिहिता येईल। दोन त्रिकोण समरूप आहेत। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या पाया व उंचीच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तर एवढं असतं। त्यानंतर त्रिकोण ADB आणि त्रिकोण PSQ मध्ये त्रिकोण ADB व त्रिकोण PSQ मध्ये
PSQ मध्ये. आता या दोन त्रिकोणामध्ये कोन B आणि कोन Q हे एकरूप आपल्याला दिलेलं आहे. कोन B एकरूप कोन Q हे कुठं माहिती दिलेलं आहे आपल्याला, तर ही माहिती पक्षामध्ये दिलेली आहे. कुठं दिलेले आहे? पक्षामध्ये माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर हा कोन ADB आणि PSQ हे प्रत्येकी 90 अंशाचे आहेत. कोन ADB एकरूप कोन PSQ बरोबर 90 अंश आहेत. म्हणजेच एका त्रिकोणाचे दोन कोन, हा कोन आणि हा कोन, या त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोनाचे एकरूप आहेत. म्हणजेच कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आहेत ते काय झाले? समरूप झाले. त्रिकोण ADB समरूप त्रिकोण PSQ. मला दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्याच्या बाजू काय असतात? प्रमाणात असतात. म्हणजे बाजू AD छेद PS बरोबर AB छेद PQ आणि दुसरी येईल DB छेद SQ. ह्या दोन बाजू आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. हे विधान 2 नंबरचं विधान आलेलं आहे. परंतु त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे काय आहेत? समरूप आहेत. परंतु त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणजे समरूप त्रिकोणांच्या बाजू काय असतात? प्रमाणात असतात. म्हणजे त्या बाजू काय आल्या? AB छेद PQ संगत बाजू. BC ची संगत बाजू काय आहे? QR. BC छेद QR बरोबर या ठिकाणी बाजू आहे AC छेद PR. हे विधान नंबर 3 झालं. आता 2 आणि 3 वरून जर विचार केला, AB छेद PQ ची किंमत काय आहे? AD छेद PS आहे. म्हणजे AD छेद PS लाच आपल्याला काय लिहिता येईल? AB छेद PQ किंवा BC छेद QR आपण लिहू शकतो. म्हणजे याची किंमत आहे ह्या 3 गुणोत्तरा एवढी आहे. 2 व 3 वरून 2 व 3 वरून एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर काय आलेला आहे? BC छेद QR आहे गुणिले AD छेद PS आहे. पण AD छेद PS ची किंमत काय? AB छेद PQ. मग AB छेद PQ म्हणजेच कोण आहे? BC छेद QR. म्हणजे याला AD छेद PS ला आपण काय लिहू शकतो? BC छेद QR लिहिता येईल. आता BC छेद QR म्हणजेच BC चा वर्ग QR चा वर्ग. म्हणजेच या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग आहे. त्याच पद्धतीने तिन्ही बाजूंना अशा पद्धतीने दाखवता येईल. म्हणजे आपलं साध्य आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू. तर पहिली बाजू घेतली तर AB वर्ग छेद PQ वर्ग. दुसरी बाजू आहे BC वर्ग
छेद क्यू आर वर्ग आणि तिसरी बाजू आहे ए सी वर्ग छेद पी आर वर्ग. अशा पद्धतीनं हे प्रमेय आपल्याला सिद्ध करता येईल. या प्रमेयाची सिद्धता लिहिताना आपणाला आकृतीवरून त्याचा सराव करावा लागेल. उदाहरण क्रमांक 1 या प्रमेयावर आधारित आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ 16, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 25, त्याचं क्षेत्रफळ 25 आहे. तर AB छेद PQ या गुणोत्तराची किंमत काढा. आता उकल काढताना उकल बरोबर आता दिलेले दोन त्रिकोण काय आहेत, हे समरूप आहेत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण काय केलेले PQR, हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग समरूप त्रिकोणाच्या प्रमेयानुसार दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR संगत बाजूंच्या वर्गांचे, मग संगत बाजू पहिले एक घेऊया, AB चा वर्ग छेद या ठिकाणी संगत बाजू काय येईल PQ चा वर्ग. आता याचं कारण काय येईल, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. वर्गाच्या गुणोत्तर एवढे हे त्याचं काय येईल, कारण येईल. आता दिलेल्या किमती आहेत त्या ठेवा. त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ किती आहे 16, म्हणून 16 छेद त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ 25 बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. आता दोन्ही बाजूंची जर वर्गमूळ घेतली तर काय येईल, 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5 बरोबर AB छेद PQ. हे कधी लिहिलं आपण, वर्गमुळे घेऊन, वर्गमुळे घेऊन ही उत्तर आलेली आहेत. म्हणजेच AB छेद PQ ची किंमत AB छेद PQ बरोबर काय आलं 4 छेद 5, 4 5 हे त्या गुणोत्तराची किंमत आलेली आहे AB छेद PQ ची. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवू शकतो. पुढील उदाहरण, उदाहरण क्रमांक 2, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौसेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी उकल, हे दोन त्रिकोण समरूप दिलेत असं मानूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR मानू. आता या ठिकाणी एक त्रिकोण लहान मानूया आणि दुसरा मोठा मानूया. त्रिकोण ABC हा लहान त्रिकोण, लहान त्रिकोण व त्रिकोण PQR हा मोठा त्रिकोण, मोठा त्रिकोण आहे असे मानू.
दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसं असतं, संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC, दुसरा त्रिकोण आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर संगत बाजूंच्या वर्गात. तर संगत बाजू काय आहेत, 2/5 म्हणजे लहान 2चा वर्ग छेद 5चा वर्ग बरोबर 2चा वर्ग किती आला 4 आणि 5चा वर्ग किती आला 25. याचं कारण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे. हे कारण आलं. आता या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ किती आहे, लहान त्रिकोणाचं 64 म्हणून 64 छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर किती आहे किंमत 4/25. तर तिरकस गुणाकार केला आपण तर काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQR गुणिले 4 बरोबर 25 गुणिले 64. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 25 गुणिले 64 छेद 4. आता 4 ने 64ला भाग जाईल. या ठिकाणी कच्चं कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवतो. 25 गुणिले 64 छेद 4, 4 एके 4, 4 सक 24. 16 ने गुणाकार केला 16 पंचे 80, 16 दुनी 32 आणि 8 40 म्हणजे 400 उत्तर या ठिकाणी येईल. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू कॅल्क्युलेशन हे किती आलं 400. म्हणून मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 400 बरोबर 400 चौसेमी 400 चौसेमी आहे. अशा पद्धतीनं या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तराचा उपयोग करून हे उदाहरण आपण सोडवू शकतो. या गुणधर्मावर आधारित उदाहरणं परीक्षेत विचारले जाऊ शकतात. धन्यवाद.